सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। बातमी अशी आहे की विरोधकांच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक पार पडते। तर या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे। इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे, तर महायुतीची बैठक वर्षा या निवासस्थानी पार पडणार आहे। देशभरातून येणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आली आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयातमध्ये उपस्थित राहणार आहेत, तर आज रात्री 8 वाजता उद्धव ठाकरेंकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे। पुढे पाहूयात, इंडिया आघाडीची आज मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला देशभरातील 28 विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत। ही बैठक यशस्वी होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने जय्यत तयारी केलेली आहे। विविध विचारधारा असलेले देशभरातील पक्ष इंडिया आघाडी अंतर्गत एकत्र आलेत। एनडीए आणि पर्यायाने भाजपला टफ फाईट देण्यासाठी इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहे। मात्र या निवडणुकीत सर्वात मोठी अडचण ठरणार आहे ती जागा वाटपाची। जवळपास सर्वच पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो। जागा वाटपाबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार का? आघाडीचा संयोजक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होणार हे पाहणं आज महत्त्वाचं ठरेल। या बैठकीमध्ये निवडणूक नियोजनासाठी रणनीती ठरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर आघाडीत 5 ते 10 प्रवक्ते तयार केले जाण्याची शक्यता आहे। सोशल मीडिया टीम तयार करण्यावर चर्चा करण्यात येईल। राष्ट्रीय अजेंडा तयार करण्यासाठी एक समितीच्या स्थापनेची शक्यता आहे। निवडणुकीत काय मुद्दे उचलायचे, स्लोगन्स काय असावे, टॅगलाईन काय असावी यावर ही चर्चा केली जाऊ शकते। दरम्यान बुधवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मेरे पास प्रधानमंत्री बनने के लिए चॉइस बहुत है। सवाल यह है कि भाजपा के पास और चॉइस क्या है? जो 10 साल बैठे थे उन्होंने क्या किया सब लोग देख रहे हैं, सब लोगों ने उनका अनुभव लिया है। अब बीजेपी के सामने सवाल है कि अरे अभी चुनाव जीतना है, क्योंकि कर्नाटक में तो देखा आपने कोई कामयाबी हासिल नहीं हुई। बजरंग बली भी लाना पड़ा उनको, लेकिन तो भी बजरंग बली ने उनको आशीर्वाद नहीं दिए। तो अब उनके सामने सवाल है कि चॉइस क्या है, क्या कौन बनेगा जो करोडपती नहीं। गेल्या वेळेची आमची मीटिंग होती त्यावेळेलाच एनडीएची मीटिंग लावली होती आणि मी परवाच्या सभेत म्हटलंय की आता एनडीएचा अमिबा झालेला आहे। एनडीएला आता आकार उकार काही शिल्लक राहिलेला नाही। जसा अमिबा एक पेशे जीव कसंही त्याला आकार उकार दिला जातो तशा प्रकारे आता एनडीए झालेलं आहे। जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे। आमच्या पहिल्या 2 ज्या बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या आणि उद्या इथून पुढचा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्या संबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्या शक्यतेच्यामध्ये जर असा निर्णय झाला तर मग काही लोकांच्या ही जबाबदारी टाकली जाईल की तुम्ही अन्य राजकीय पक्षांशी डायलॉग साधा आणि याच्यातून आपण एकत्र जाऊ शकतो का त्या संबंधीचा अभ्यास करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टीका करत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळा या 2 गोष्टी कटाक्षाने त्यांनी सांगितल्या। माझा आग्रह एकच आहे प्रधानमंत्र्यांचा, ते प्रधानमंत्री आहेत देशाचे, जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजाच्या समोर ठेवावी। नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही, तुमच्या हातात सत्ता आहे त्याची चौकशी करा आणि सर्व देशाला सांगा वस्तुस्थिती काय। दरम्यान इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता दीदी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी महत्त्वाचं विधान केलं। इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल असा सवाल माध्यमांनी विचारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं। कोई बात किसी का बारे में नहीं कहा, बिकॉज वी ऑल आर द सेम एंड वी आर द मेंबर ऑफ दिस इंडिया फैमिली, वी आर द सिटीजन्स ऑफ द इंडिया फैमिली एंड सो वी वांट टू सेव आवर कंट्री। हमारा कोई ये बात हमारा सेकेंडरी है, हमारा प्राइमरी बात है
हम इंडिया को बचाएं, देश को बचाएं। पुढे बोलूयात विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही आज आणि उद्या बैठक होणार आहे। संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षास्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम आणि चर्चा असा कार्यक्रम ठरला। महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महायुतीच्या बैठकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे आणि त्यासोबत मतदारसंघातील काही प्रश्न असतील या संदर्भात देखील चर्चा होईल। या महत्त्वाच्या बैठकीसाठी उपनेते यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे। या बैठकीत महायुतीच्या वतीने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येईल। मुंबईतल्या वरळीमध्ये आज NSCI क्रीडा संकुल इथं प्रो गोविंदाचा थरार रंगणार आहे। यामध्ये 16 गोविंदा पथकं सहभागी होणार असून विजेत्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस देण्यात येईल। दुसरं बक्षीस 7 लाख रुपये, तिसरं बक्षीस 5 लाख रुपये आणि चौथं बक्षीस 3 लाख रुपये आहे। याचबरोबर महिला संघ अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल 1 लाखाचं बक्षीस देण्यात येईल। स्पर्धेत मुंबई, ठाणे आणि पालघरमधील गोविंदा पथकं सहभागी होणार आहेत। तसंच दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 75,000 गोविंदांचा विमा सरकारकडून काढण्यात आला आहे। पुढे बोलत भाजप आणि शिवसेनेमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगू लागली आहे। अशातच अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक सूचक वक्तव्य केलं। 21व्या शतकात महाराष्ट्र प्रगतिशील करायचा असेल तर योग्य वेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल। महाराष्ट्राचा भविष्यातील विकास सुरक्षित ठेवण्यासाठी हा कटू निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि यासाठी विचार केला तर अजित पवार यांच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा माणूस दिसत नाही, असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मी आपल्याला एकच सांगेन की पवार साहेबांनी आम्हाला विकासाचं राजकारण शिकवलं आणि भविष्यातला विकास हा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला हा अत्यंत कटू आणि क्लेशकारक असा निर्णय घ्यायला लागलेला आहे। आणि दुसरा विचार केला तर पुढच्या पिढीचा जो विचार केला तर अजितदादांच्या शिवाय आम्हाला महाराष्ट्रात कुठला माणूस दिसत नाही। आम्ही 1999ला शरद पवार साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जी स्वप्न बघितली त्याच पद्धतीने आम्ही ही स्वप्न बघतोय आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे की अजितदादाला आज न उद्या योग्य वेळी आपण त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे। गोपीचंद पडळकरांची वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात। नुकतंच त्यांनी 2024च्या निवडणुकीबाबत घोषणा केली। यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। खानापूर विटा मतदारसंघातून 2024ची विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याचं पडळकरांनी जाहीर केलं। खानापूर विटा हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचा मतदारसंघ आहे। खानापूर तालुक्यातील ऐनवाडी इथे तामखडी ते ऐनवाडी 20 लाख रुपयांच्या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते। आपल्या तर गावात 7, 8, 9च्या वर मतच पडत नव्हती। मी एवढ्या निवडणुका लढवल्या, ही वस्तुस्थिती आहे। पण त्याबद्दल मलाही नाराज नाही। पण त्या 9 माणसाचा सुद्धा माझ्यावर उपकार आहेत की त्यांनी काय बघून मला मतं दिली त्यावेळेस कुणास ठाऊक। पण आता परिस्थिती सगळी बदलली आहे गावागावातली। 24ला ही परिस्थिती पूर्णपणे आपल्याला बदलायची आहे, कसल्याही परिस्थितीत। आणि त्यामुळे तुम्ही आता काय होणार, कसं होणार, लढणार की नाही लढणार हे डोक्यातनं सगळं काढून टाका। 1,00,000% 2024ची निवडणूक आपल्याला लढायची आहे। भाजप आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। त्याला भाजपनं प्रत्युत्तर दिले। प्रणिती शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि त्यासाठी त्यांनी कधी आंदोलनही केलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यासाठी दिल्ली अभी दूर है असा टोला देशमुख यांनी लगावला। आमदार प्रणितीताई शिंदे काय म्हणले ते काय विशेष नाही, कारण गेले कधी लोकांच्या सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही। मग जेव्हा वाढलं तेव्हा आंदोलन का करू शकले नाही त्यांनी? कमी केले की लगेच बोलायचं। दिल्ली आता लांब नाही आहे, दिल्ली जवळच आहे। या अगोदर त्यांना अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्ष काय करू शकतो आणि त्याचा त्यांना स्वतःना अनुभव आहे। उभारू द्या।
आणि आता एक चर्चेतली बातमी अशी बघा की सायरस पूनावाला यांनी शरद पवारांसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. शरद पवार यांचा पंतप्रधान होण्याचा 2 वेळा चान्स गेला आणि त्यामुळे त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं असा सल्ला सायरस पूनावाला यांनी दिला. विशेष म्हणजे सायरस पूनावाला हे पवारांचे वर्गमित्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर घेतलेल्या पहिल्याच मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता या मुद्द्यावरून पवारांचे एकेकाळचे वर्गमित्र राहिलेल्या सायरस पूनावाला यांनीही पवारांनी आता राजकीय निवृत्ती घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलंय. मात्र आता त्यांच्या वर्गमित्रांना दिलेल्या सल्ल्यावर पवार काय बोलतात याची उत्सुकता आहे. काय म्हणणं होतं शरद पवारला, तर त्यांना प्रधानमंत्री व्हायचा 2 वेळा चान्स होता, ते त्यांनी घालवला. कारण की ते फार हुशार माणूस आहे आणि ते गरजेचं लई सेवा करू शकले असते जे त्यांचे चान्स गेला. ते मला जास्त वाटतंय आता त्याच्या मी बी उमर झाली, त्यांची बी उमर झाली, आता आपण रिटायर व्हायला पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वयकासाठी महाराष्ट्रातील 2 बड्या नेत्यांची नावं पुढे येताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं नाव या सगळ्यात आघाडीवर आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा होती, पण उद्धव ठाकरे यांच्या नावाला इंडियामधील महाराष्ट्र काँग्रेस, ममता बॅनर्जी, नितीश कुमार हे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे संयोजक पदासाठी उद्धव ठाकरे यांची निवड होते का हे देखील बघणं फार महत्त्वाचं ठरेल. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विनोद, आजचा बैठकीचा पहिला दिवस आणि या बैठकीमध्ये संयोजक पदासाठी म्हणून कोणाचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं, कोणाचं नाव चर्चेत आहे? इंडिया आघाडीची बैठक आजपासून मुंबईत सुरू होत आहे. आज सायंकाळी सगळे नेते मुंबईत दाखल होणार आहे आणि काही नेते कालच दाखल मुंबईत झाले आहे. इंडिया आघाडीच्या संयोजकपदी कोणाची वर्णी लागणार यावर सध्या चर्चा जोरात सुरू आहे आणि काँग्रेस पक्षाबाबतची जर भूमिका विचार केला तर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील खास करून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे युपीए मध्ये सगळ्यात जवळचे नेते शरद पवार यांचंही नाव या ठिकाणी चर्चेला पाहायला मिळत आहे. परंतु ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांची आग्रही अशी भूमिका पाहायला मिळत आहे की उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीचं समन्वय करावं आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं जे नियोजन मुंबईत बैठकीचं आहे आणि या बैठकीपासून एक जो विशेष देशभराचे वातावरण तयार होत आहे त्यासाठी उद्धव ठाकरे यांची भूमिका फार महत्वाची आहे आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीचं संयोजक पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी चर्चा इंडिया आघाडीच्या काही पक्षातल्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा मल्लिकार्जुन खरगे या 3 नेत्यांपैकी एका नेत्यांची संयोजकपदी वर्णी लागू शकते शक्यता नाकारता येत नाही. आज त्या संयोजक पदावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये अर्थात अजेंड्यावरती जे विषय आहेत त्यातला पहिला विषय असेल तो म्हणजे संयोजक पदासाठी कोणाची निवड करावी, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव शर्यतीत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी अशी की येत्या गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा होणार नाहीयेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर आपापल्या मूळ गावी जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण आणि उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचं नियोजन करू नये अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संघवे यांनी शाळांना दिल्या. तर मुंबई महानगरपालिकेकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार असून बेस्ट उपक्रमाने त्यासाठी जोरदार तयारी केली. गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी समुद्रकिनारी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास लाईफ गार्डच्या मदतीसाठी भाविकांच्या सुरक्षेकरता 19 उच्च क्षमतेचे सर्च लाईट लावण्यात येणार आहेत. तर विसर्जन मार्ग आणि 39 कृत्रिम तलावांशेजारी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाईल.
नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या 5 शहरांसाठी 6 विमानं सुरू असून पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत ही संख्या 10 विमानांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यापैकी नवी दिल्ली आणि बंगळुरू अशा 2 शहरांसाठी येत्या ऑक्टोबरपासूनच विमान सेवा सुरू होणार आहे, तर आणखी 2 शहरांसाठी विमान कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत। सध्या ओझर विमानतळावरून दररोज 800 प्रवासी ये-जा करतात आणि हा आकडा ऑक्टोबरनंतर 1500 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। राज्यातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी अशी की आता आमदार निधीमधून सोसायटीमध्ये विकास कामं करण्यास सरकारनं मान्यता दिल्यानं नागरिकांना कमी आर्थिक भुर्दंड बसणार आहे। अनेक वेळा हा आर्थिक भुर्दंड लाखोंच्या घरात असायचा। नगर विकास खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार आमदाराला 2.5 कोटी रुपयांची विकास कामं जी ती सोसायटीमध्ये करता येणार आहेत। यात 75% वाटा आमदार निधी तर 25% वाटा हा सोसायटीला खर्च करावा लागणार आहे। मात्र आता शासनाच्या नगर विकास खात्यानं सोसायटीमध्ये आमदार निधी खर्च करण्याला काही अटी शर्तींसह मान्यता दिल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मी तुम्हाला मध्य नागपूर जिथे फक्त NITची एक जागा, एक शाळा आहे, तिथे ही लायब्ररी बांधतो आहे, पण त्या जमिनीवर NITचा पट्टा आहे। मग त्याची NOC घ्या, म्हणजे सरकार टू सरकारच अडचणी आहे। म्हणून सरकार टू खाजगी, खाजगी टू सरकार हे जे हँडओव्हर टेकओव्हर गृहनिर्माण संस्थांचं आहे ते सुलभ जर झालं तर अजून सोपं होईल। पण यामुळे ज्या संस्था हँडओव्हर टेकिंगमध्ये झाल्या आहेत अशा अनेक संस्थांमध्ये विधायक महोदयांना किंवा आपल्या सगळ्या आमदारांना उत्तम काम करता येईल। चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्यानं दुकानदाराला बेदम मारहाण केली। चहा पिऊन झाल्यानंतर दुकानदारानं त्यांच्याकडे पैसे मागितले, मात्र ते द्यायला त्यांनी नकार देत अरेरावी करत दुकानदारालाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील खट्टनमल चौकात ही घटना घडली आणि या मारहाणीत दुकानदार जखमी झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। आणि यासह इतरही घडामोडी आपण वेगवेगळ्या बुलेटिन्समधून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात सगळ्यात आजच्या दिवसातली महत्त्वाची घडामोड म्हणजे इंडिया आघाडीची बैठक। या बैठकीला आज सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये देशातील महत्त्वाचे नेते जे आहेत इंडिया आघाडीतील ते सगळे उपस्थित राहतात आणि पहिला या बैठकीतला अजेंडा असणार आहे तो संयोजक पदासाठी कोणाची निवड करायची। म्हणून या निवडीकरता उद्धव ठाकरे यांचं नाव जे आहे ते आघाडीवर असल्याचं कळतं, त्यामुळे संयोजक पदासाठी त्यांची निवड केली जाते का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर जागा वाटपाच्या मुद्द्याला घेऊन देखील आज इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते। अशा वेगवेगळ्या घडामोडी आहेत ज्या आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू। पण यानंतर नजर टाकूयात हेडलाईन्सवर।